महाज्योतीमार्फत MPSC, UPSC, MPSCमध्ये राज्यसेवा, गट ब गट क, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि इतर सर्व परीक्षांचं प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना अर्थसहाय्य, इंटरव्ह्यूसाठी अर्थसहाय्य अशी सुद्धा मदत केली जाते. यावर्षीच्या MPSCच्या राज्यसेवेच्या परीक्षेत 461 मुलांची यादी लागली आणि त्याच्यापैकी 112 विद्यार्थी हे महाज्योतीचे विद्यार्थी आहेत. हा आकडा पाहून आमचा उत्साह अगदी द्विगुणित झालेला आहे. यासाठी आमचे जे प्रशिक्षण संस्था आहेत त्यांनी सुद्धा मेहनत घेतलेली आहे. आमच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण दिले जाते, लायब्ररीची सुविधा उपलब्ध करून दिली जाते, तसेच रीडिंग रूमची सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली जाते. आमचं काटेकोर नियोजन आणि आमच्या प्रशिक्षण संस्थांचे कष्ट हे तर आहेच, पण विद्यार्थ्यांचे कष्ट सगळ्यात महत्त्वाचे आहे. खेड्यापाड्यातून आलेले विद्यार्थी नागपूर, भंडारा, गडचिरोली, तिकडे सोलापूर, सांगली आणि मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सर्व जागचे विद्यार्थी पुण्यामध्ये हे प्रशिक्षण घेत असतात. पुणे याच्यासाठी की पुणे हे या MPSC आणि UPSCच्या प्रशिक्षणाचं एक हब बनलेलं आहे. जसं दिल्लीमध्ये राजेंद्रनगर हे हब बनलेलं आहे, तसं इथे पुणे हे हब बनलेलं आहे आणि तिथे उत्तम प्रकारचं प्रशिक्षण देऊन आम्ही या विद्यार्थ्यांना मदत करतोय. सर, 461 पदापैकी 112 विद्यार्थ्यांची निवड हा मोठा टक्का आहे आणि या मागचं नेमकं सूत्र काय आहे? या मागचं सूत्र आहे की आमचे प्रशिक्षण संस्था ज्या आहेत त्यांचे कष्ट, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना अर्थसहाय्याद्वारे केली जाणारी मदत आणि निश्चितच आमचं सगळ्यांचं जरी काही असलं तरी विद्यार्थ्यांची मेहनत ही सगळ्यात महत्त्वाची आहे. सर, OBC व बहुजन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये पुढे आणण्यासाठी महाज्योती कोणत्या विशेष सुविधा आणि सहाय्य देत आहे? नक्कीच. ज्या विद्यार्थ्यांची इच्छा असते की ज्यांनी आपल्या शासकीय नोकरीमध्ये यावं, MPSC करावी, UPSC करावी, स्टाफ सिलेक्शन करावं किंवा बँकिंगमध्ये करावं, त्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीमार्फत हे ट्रेनिंग दिल्या जाते. त्याच्यानंतर मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यूसाठी अर्थसहाय्य देखील दिले जाते. यासाठी आपण दरवर्षी कॉमन परीक्षा घेतो आणि त्यांना त्यांच्या गुणानुक्रमे आपण त्यांना ॲडमिशन देतो. या सगळ्या ज्या परीक्षा आहेत यांची संख्या खूप लिमिटेड असते. आपण बघत असाल की MPSCच्या 461 जागांसाठीची परीक्षा झाली, त्याच्यानंतर UPSCचे 1000 जागांसाठी परीक्षा झाली. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा आमच्या जागावर थोडंसं लिमिटेशन याच्यासाठी ठेवतो की मुलांनी सरकारी नोकरीकडे तर ज्यांची कॅपेबिलिटी आहे त्यांनी जावं, बाकीच्यांनी उद्योग आणि स्वतःचा व्यवसाय करावा याकडे सुद्धा आम्ही प्रमोट करतो आणि त्याला सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतो. सर, या यशामुळे समाज परिवर्तनाच्या दृष्टीने काय बदल अपेक्षित आहे आणि समाज विमुख अधिकारी घडवण्याचे उद्दिष्ट काय साध्य होणार? निश्चितच या योजना ज्यावेळेस नव्हत्या, शासनाने या योजना सुरू केल्यामुळे गरीब विद्यार्थी, तळागाळातील विद्यार्थी, खेड्यापाड्यातील विद्यार्थ्याला पुण्यासारख्या, नागपूरसारख्या, दिल्लीसारख्या ठिकाणी राहून चांगल्या प्रशिक्षणाची सुविधा घेता आली. अन्यथा त्यांना त्यांचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर इमिडिएटली जॉब करावा लागला असता. 1 वर्षापर्यंत आम्ही हे प्रशिक्षण देतो. या प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांना स्टायपेंड देतो. त्यांची राहण्यास आणि खाण्यासाठी जो खर्च लागतो त्यापोटी आम्ही UPSCसाठी 13,000 रुपये आणि MPSCसाठी 10,000 रुपये एवढं स्टायपेंड देतो, जेणेकरून त्यांना या आर्थिक विवंचनेपासून थोडी सुटका मिळते आणि ते आपलं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन आपल्या अभ्यासावर करू शकतात. गरीब तळागाळातील मुलांना शासकीय नोकरीसाठी ही चांगली योजना आहे. सर, भविष्यात महाज्योतीच्या माध्यमातून आणखी किती विद्यार्थ्यांना संधी देण्याचे नियोजन आहे आणि कोणत्या नवीन उपक्रम राबवले जाणार आहे? महाज्योतीच्या मार्फत शासकीय नोकरीसाठी हे सर्व झालं. शासकीय नोकरीसाठी आपण त्यांना प्रशिक्षण देतो. शासकीय नोकरीच्या जागा ज्या लिमिटेड असतात त्याशिवाय विद्यार्थ्यांनी स्वतःचं उद्योग करावा यासाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग देतो. आम्ही आता नुकतंच COEP सोबत टायअप केलेलं आहे आणि ज्यांना स्टार्टअप
चालू करायचं आहे त्यांना स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटरची सुविधा COEP आणि महाज्योती यांच्या मार्फत उपलब्ध करून दिलेली आहे. याच्यामध्ये सध्या 10चीच संख्या ठेवलेली आहे, पण 1 वर्षामध्ये इन्क्युबेशन देऊन त्याला स्टार्टअप मार्केटपर्यंत येण्याचं काम करणार आहे. सर, महाज्योतीच्या 25% यश दराकडे आपण कसे पाहता? हा केवळ आकडा आहे की सामाजिक परिवर्तनाची नवी दिशा आहे? नाही, याच्याकडे पाहताना आम्हाला नक्कीच ही आनंदाची बाब आहे की सरकारी नोकरीमध्ये महाज्योतीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढतोय आहे आणि ही आम्ही तळागाळातल्या गरीब मुलांना मिळालेल्या संधी आणि त्या संधीचं मुलांनी केलेलं सोनं या अँगलने आम्ही त्याला बघतोय.